सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. दूध आणि पाण्याचे मिश्रण एकत्र ठेवलं असता जेव्हा योग्य निवडीची वेळ येते तेव्हा राजहंस पक्षी त्या पाणी मिश्रित दुधातील दूध वेगळे करून पितो. राजहंस पक्षी त्या मिश्रणातील दूधरूपी सार स्वीकारतो, पण त्या मिश्रणातील पाणीरूपी सार स्वीकारत नाही. योग्य निवडीची वेळ येताच बुद्धीतील विवेकरूपी तर्काने केवळ सार तेवढेच स्वीकारावे, हाच महत्त्वाचा संदेश आपल्याला ज्ञानदेव या ओवीतून देत आहेत. विशेषतः प्रपंचात राहून परमार्थ साधणाऱ्या व्यक्तींसाठी हा संदेश फार महत्त्वाचा आहे. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती कर्माशिवाय जगूच शकणार नाही. प्रत्येक व्यक्ती प्रपंच आणि कर्म यांना बांधली गेली आहे. पण प्रपंचात राहूनही देहसुखाच्या आहारी न जाता आत्मज्ञानाचं सार आपल्याला वेगळं करून स्वीकारता आलं पाहिजे. त्याचबरोबर ते सार आपल्याला अंगीकारताही आलं पाहिजे. संत, साधक आणि तत्त्वज्ञ ही सार अंगीकारण्याची कृती अगदी सहजतेने करू शकतात. आपणही प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आयुष्यातील यशापयश हे आपल्या निर्णय क्षमतेवर अवलंबून असतं. योग्य निर्णय घेणं हे मानवी व्यक्तिमत्वातलं एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. अनेक पर्यायातून परिस्थितीनुरूप योग्य तार्किक पर्यायाची निवड करणं म्हणजे निर्णय. आयुष्यात कोणताही निर्णय घेताना आपल्या मनातील सारासार किंवा निरक्षीर विवेक जागा असायला हवा. या विवेकाला माहिती, जिज्ञासा, विज्ञान, तर्कशक्ती, तंत्रज्ञान, अवलोकन, परीक्षण आणि निरीक्षण यांची जोड तर हवीच. त्यामुळेच आपण घेतलेला निर्णय अचूक ठरेल. भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनात श्रेय आणि प्रेय यांची अचूक निवड आपल्याला नेहमीच करता आली पाहिजे. श्रेयाची निवड फारशी सुखकर नसते, पण श्रेयाची निवडच मानवी जीवनाला अधिक उन्नत करते. प्रेयाची निवड मानवी जीवाला क्षणिक सुख देणारी असते, पण प्रेय नेहमीच मानवी जीवाच्या उन्नतीत आणि प्रगतीत बाधा आणतं. सम्यक विकासाच्या दृष्टिकोनातून राजहंस पक्षासारखी आपल्यालाही आपल्या जीवनात फक्त आणि फक्त श्रेयाचीच निवड करता आली पाहिजे. हेच ज्ञानेश्वरीतील या ओवीचं तार्किक आणि अतिशय गुह्य असं सार आहे.